अमृता, सकाळ झाली. जानकी अजून कशी नाही आली ग? करण्याला त्यानं 2 तासापूर्वी एसटी स्टँडवर पाहिलं. जेव्हा मी गेले होते तेव्हा माझ्यासाठी एवढा रडला होतास का? तुम्ही कुठे गेला होता? नरसिंहच्या नावाने कुंकू लावणारी मुलगी मिळाली आहे मला. आता मैं कौन हूँ, यहाँ कैसे आई, आप कौन हो असं जर विचारणार असलीस ना तर आधीच सांगते, तू जानकी आहेस, मी अमृता आहे आणि ही तुझी सुमिताई आहे. अगं तिला नीट डोळे तरी उघडू दे. काही नाही ग, डोक्यावर मार बसला ना की जनरली असाच ड्रामा असतो. तिला तर या गोष्टी माहिती सुद्धा नसतील. जानकी, आता कसं वाटतंय तुला? काय ग, काय झालं? हा हा जानकी सॉरी अगं, मी गंमत करत होते तुझी. मला इथं का आणलं? का आणलं म्हणजे? हे तुझं घर नाहीये का? अगं दुसऱ्या कुणाचं नाही, निदान माझा तरी विचार करायचा होतास. माझी सोबतीण म्हणून आलीस ना तू इथे? आणि हिची सोबतीण म्हणून जरी आली असलीस तरी माझी सुद्धा मैत्रीणच आहेस ना तू. माझा सुद्धा विचार करायला हवा होतास. माझ्यामुळे खूप त्रास झाला असेल ना तुम्हाला? हा विचार तू जाण्याच्या आधी करायला हवा होतास ना. त्रास मी गृहीतच धरलाय. तुझ्या जाण्यामुळे मला जो त्रास झाला त्याचं काय? मी नाही करणार असं परत. आणि जरी केलंस ना तरी पुढच्या वेळी आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच येऊ. तुला काही झालं असतं ना जानकी, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. ए प्लीज यार, नाउ जस्ट स्टॉप दिस टिपिकल फॅमिली ड्रामा. आय मीन अगं हे काय आहे, माझ्यामुळे हे, तुझ्यामुळे ते. जस्ट फॉरगेट इट यार. मी ना सगळ्यांसाठी मस्तपैकी सूप करून आणते. हा नाही, नको अमृता ताई. आणते म्हटलं ना. वाकनेस, आज आपण खऱ्या अर्थाने आपल्या जबाबदारीतून मुक्त झालो. म्हणजे मी समजलो नाही आत्याबाई. म्हणजे मी जे पाहिलं ते तुम्ही पाहिलं नाहीत किंवा पाहू दे तुम्हाला उमजलेलं नाही. नाही म्हणजे पाहिलं असेलही, पण या घरातल्या सगळ्या गडबडीमुळे लक्षात नाही आलं. ही गडबडच तर महत्वाची आहे. शेवटी जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं हेच खरं. म्हणजे वाकनेस, भवानी माईचे शब्द आठवा. तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. नरसिंह आपल्या हाताने तिला उचलून घरी घेऊन येईल. हो, पण साहेबांच्या हातात तर आपली जानकी होती. म्हणजे तिला हेच मान्य असेल तर? मग भवानीमाईनं व्यक्त केलेली शक्यता? भवानी कधीही शक्यता वर्तवत नाही. तिला जे दिसतं तेच भविष्य ती सांगते. समजा ही शक्यता म्हणजे हे भविष्य जर खरं ठरलं तर पुढे निर्माण होणाऱ्या प्रश्नांचं काय? कसले प्रश्न? म्हणजे कोण कुठलीही मुलगी, हिचं कुठं काही म्हणजे, आणि वयाचं अंतर. आपण नरसिंहाचं पहिलं लग्न करत नाही आहोत हे सगळे विचार करायला. त्याच्या नावाचं कुंकू लावणारी अस्पर्शित मुलगी पाहतोय आपण. आणि वनिताच्या बाबतीत जे काही झालं ते इथे होणार नाही, कारण सुमित्रा तिला लहानपणापासून ओळखते. पण साहेब होकार देतील याला? कारण जवळजवळ अमृताच्या वयाची मुलगी आहे ती. ती एक चिंतेची बाब आहे खरी. त्याला काहीही पर्याय नाहीये. नरसिंहचा जीव वाचवणं ही कुठल्याही नैतिकतेपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट आहे. पण आत्याबाई,
या सगळ्यामध्ये साहेबांचाच अडसर असण्याची जास्त शक्यता वाटते मला. आता त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याचाच नकार आढावा येत असेल तर तोही बाजूलाच करावा लागेल. या तुम्ही या. तुम्ही कुठे निघालात? कामाला जायला नका. आधी माझ्या कण्याला शोधून या. नाम्या म्हणलाय ना, तो गावाला जाणाऱ्या एसटीच्या मागोगट मिळत होता म्हणून. म्हणजे तो नक्की गावाला गेला असणार. तू आता गावाला जाते का काय? मग काय फरक पडणार आहे? आपल्या पोराचा प्रश्न आहे. अकमा, पोरापेक्षा पोटाचा प्रश्न लय मोठा आहे. पण त्याच्या बिगर पोटात घास तर जायला पाहिजे ना. रखमे, जानकी बिगर आपण उपाशी राहिलो का? पण ह्याच पोराकडे बघून आपण दिवस ढकलत होतो ना. आता तो नाही असं समजायचं, पण कामाला लागायचं. काळजाचा दगड झाला का काय तुमच्या? आपली दोन्ही पोरं आपल्याला सोडून गेली, त्याचं काहीच वाटत नाही तुम्हाला? कमी ती आपल्याला आपल्या गरिबीला कटाळून गेली. आता माझ्या ध्यानात आलं. कोणासारखं म्हणायचं, मी येईन, नक्की परत येईन. म्हणजे आज ना उद्या तो नक्की परत येईन. तो आल्यावर त्याला भेटणार आहे कोण इथं? म्हणजे म्हणजे आज रातच्यालाच आपल्याला गुलबर्ग्याला निघायचं. मुकादमाच्या टरक मधून. अच्छा, तिथे एका खालिजाचं काम सुरू आहे. 8-10 महिने तरी काम चालू. नंतर मुकादम येईल, तिकडे जायचं. अरे, जास्त प्रश्न विचारू नकस. सांच्याला येईपर्यंत पुचक बांधून ठेव. म्हणजे आपल्याला पोरं झालीच नाही असं समजायचं. राम राम सरकार. अरे राग्या, अजून आमचं बूड जमिनीला नाही टेकलं तेवढ्यात बातमी पसरली वाटतं गावात आम्ही आल्याची. अहो मालक, रातराणीला काय सांगावं लागतं काय? अगं बाई, रात झाली आता तरी फुल. अरे वा, रात राणी. आमच्यासाठी उदाहरण देताना जाई, जोई, मोगरा, दुसरी फुलं नाही आठवली वाटत.
रात राणीच तेवढी काय अहो, रात्रीच्या राजाला रात्राणीच नाही का हा? राग्या हा मालक अहो, ते जाऊ द्या अहो, तुम्ही गेलं कधी आला कधी हा अहो मुक्कामी एसटी सुद्धा एवढ्या वेळात परत येत नाही. ए माझ्या जखमीवर मीठ चोळू नको कळलं ना जखमीवर मीठ चोळू नको माझी येण्या जाण्याचं भाडं कोण भरते माहितीये ना तुला अहो, ते जाऊ द्या हो मालक. आता आमचं राज तुम्हीच की. आता तुम्ही सांगता म्हणून तर आम्ही त्यांना मुजरा करतो. गबरे माझ्या समोर असं बोलतो आणि नरशिवराव आले की त्यांच्या समोर शेपूट हलवतो तू अहो आम्ही सावकार माणसं. आता ज्या गाडीवरती लाल दिवा असेल त्याच गाडीचा दरवाजा आम्ही उघडणार ना. आता थोडे दिवस थांबा नुसता दिवाच नाही ती गाडी पण राहणार नाही याचा बंदोबस्त करतो मी आ म्हणजे तुम्ही निवडणुकीला उभे राहता की काय? अरे ह्या कनाळ्या माझी बायको सुद्धा मला मत देणार नाही कशाला नसते झंझटीत पडायचं पण जे पडले त्यांना सुखानं जगू द्यायचं नाही आज धंदा आहे आपला म्हणजे काय करायचं काय आपण? त्याचा विचार करतोय मी हाय की नाही अरे एखाद्या तडीपार गुन्हेगाराला कसा हाकलून देता तसं हाकलून दिले मला गावाला म्हणाले जा निवडणुकीची तयारी करा नाही नाही मालक मी तुम्हाला तुमचं असं येणं वाया जाऊ देणार नाही. ते सगळं जाऊ दे मला सांग वनिताबाई कुठे भेटतील अहो अख्ख्या गावाला तोच प्रश्न पडलाय की वनिताबाई कुठे आहे. मध्यंतरी तर बाई मुंबईला गेली अशी कंटी पिकली होती गावात पण त्यानंतर आली 2-4 दिवसात परत. पण त्यानंतर बाई जे गायब झाली ते गायबच. हा. आणि तिची ती मास्तरणीची नोकरी अहो गावातून बाई आणि शाळेतून पोरं एकदमच गायब झाली बघा. हा आता नवीन मास्तरीन आली की जाऊ आपण कविता ऐकायला. हा. अशी कशी गायब झाली वनिताबाई हे पण आम्ही असताना नाही राग्या वनिताबाईंना शोधलंच पाहिजे वनिताबाईंना शोधलंच पाहिजे. वा आता कशी छान फ्रेश वाटतेस. आणि हे काय ग उभी कायस तू? बस बघू. नाही नाही मी ठीक आहे, मी जाते आता तिकडे. हे बघ जानकी ही माझी रूम आहे त्यामुळे इथे कोणी यायचं आणि कोणी जायचं हे मी ठरवणार कळलं. बस नाही आता बरं वाटतंय मला. हे वाक्य आता नाही मी केलेलं सूप पिऊन झाल्यावर म्हणायचं ओके. ताई तुम्ही कशाला एवढा त्रास घेतला? अगं वेडाबाई तू रोज आमच्यासाठी हे सगळं करतेस की नाही मग एक दिवस आम्ही तुझ्यासाठी केलं म्हणून बिघडलं कुठे? अहो माझं कामच आहे ते. ए आता उगाच जुन्या सिनेमातले डायलॉग्स मारू नकोस. पटकन गरम सूप पिऊन घे. आणि हो सुमित्रा काकू कुठे आहे? त्या झोपायला गेल्यात म्हणजे मीच त्यांना म्हटलं जाऊन झोपा म्हणून दमल्या होत्या. अच्छा विश्रांतीची गरज तिला आहे तशीच तुला पण आहे. आता कशी आहेस तू? ठीक आहे. मी चुकले, परत नाही जाणार अशी मी. कशी जाशील? मी आता तुला जाऊ दिलं पाहिजे ना. काल देवीच्या देवळात गेले होते मन अगदी शंकाने भरून गेलं होतं बघ. पण आज कसं अगदी मोकळं मोकळं वाटतंय. ते कुंकू लाव, देवीचा आशीर्वाद म्हणून लाव. सुखाने संसार कर. नरसिंहा, आज अगदी खुशीत दिसतोयस. अरे किती दिवसांनी गुणगुणताना ऐकलं रे तुला. माहित नाही आत्याबाई पण असं खूप दिवसांनी पुन्हा तो असा उत्साह जाणवतोय मला माझ्यामध्ये. म्हणजे काहीतरी
काहीतरी होत आहे मनात. मी व्यक्त करू शकत नाहीये, पण आतेबाई, मला मला जगायचं आहे. अरे मग तुला कोणी अडवलंय? नाही, पण मागचे दिवस आठवले की या दिवसांची आठवण सुद्धा काढू नकोस. मी नाही विचार करत त्याचा, आणि असं कामात असलं की आठवण होतही नाही मला. असाच कामात राहा रे. जग जिंकायची ताकद आहे तुझ्यात. फक्त घरालाच नाही, काही आपल्या राज्याला सुद्धा तुझी गरज आहे. त्यासाठीच आजची मीटिंग बोलावली मी. ग्रामीण भागातून आलेल्या आणि आता मोठमोठ्या पदांवर असलेल्या इंजिनियर्सची. कारण माझं बोलणं त्यांनाच चांगल्या पद्धतीने समजू शकतं. या लोड शेडिंगच्या प्रॉब्लेमवरती मला कायमचा तोडगा शोधायचा आहे, आणि तोही तिथल्या भूमिपुत्रांना घेऊनच. अरे तू कामाला हात घातलायस आणि यश मिळालं नाही असं कधी झालंय? ये जाऊन ये. फक्त एक बोलायचं होतं. बोल की, तेवढा वेळ आहे माझ्याकडे. नाही, असं घाईत नको. फक्त एवढंच सांगते, भवानी माईने सांगितलेल्या भाकितावर तोडगा निघालाय. तोडगा नाही मिळाला तरी मला आता त्याची फिकीर नाही. कारण भवानी माई काही परमेश्वर नाही की तिचा प्रत्येक शब्द माझं प्रारब्ध बदलेल. नक्कीच, पण हा तोडगा आपल्या फायद्याचा आहे. ठीक आहे, आल्यावर बोलू आपण. यशस्वी व्हा. राम रंगी रंगले मन हे राम रंगी रंगले. मग कशी काय झाली तुझी नाईट ॲडव्हेंचर रेस? खूप पळालीस म्हणे. अगं देशासाठी एवढी पळाली असतीस ना तर गोल्ड मेडल मिळवलं असतं. परत नाही जाणार अहिल्याताई. ए जा, नाही तर मर. मला काही घेणं देणं नाहीये त्याच्याशी. मी इथे तुझ्या तब्येतीची विचारपूस करायला आलेली नाहीये. आणि हो, यापुढे मला अहिल्याताई म्हणायचं नाही, मोठ्या बाई साहेब असं म्हणायचं. कळलं? कळलं. आणि हे काय, कपाळाला कुंकू लावलंयस? रात्रभर बाहेर राहून तोंड काळं करण्याऐवजी कपाळ लाल करून आलीयस? आत्याबाई साहेबांनी लावलं. आत्याबाई पण ना, वय झालं की माणसांच्या डोक्यावर परिणाम होतो हेच खरं. तुझ्यात असं काय पाहिलंय त्यांनी कोणास ठाऊक, पण एकदम त्यांच्या गुडबुक मध्ये जाऊन बसलीयस. हा काय ग, म्हातारीवर जादूटोणा केलास की काय? आता बोल ना, दे ना उत्तर. अहिल्याताई, तुम्हाला जानकीचा काही प्रॉब्लेम आहे का? का तुला त्रास होतोय का? नाही, मला काही त्रास नाही झाला. पण जानकीबद्दल कुणाला काही प्रश्न असतील ना तर ते त्यांनी आत्याबाईंशीच जाऊन बोलावं असं आत्याबाईंनीच सांगितलंय. भोळी भाबडी म्हणता म्हणता तुला पण त्यांची वकिली चांगलीच जमायला लागली. माझी वकिली जाणवतीये का तुम्हाला? जाणवायला कशाला हवं? तू तिचा एवढा पुळका घेतेस त्यावरून दिसतंय ना. मी आत्याबाईंची वकील आहे की नाही हे मला माहित नाही, पण जानकीची मैत्रीण नक्की आहे. तुमची मैत्री असणारच. एकाच गावच्या ना तुम्ही? लग्नाआधी व्याभिचाराची परंपराच आहे तुमच्या गावची. तरुण मुलींनी रात्रभर घराबाहेर राहण्याचा अर्थ काय असतो हे तुम्हाला कसं काय कळणार? तुम्हाला आमच्याबद्दल काही प्रश्न असतील ना तर तेही आत्याबाईंनाच जाऊन विचारा. असा आत्याबाईंचाच निरोप आहे.